नमस्कार, आप देख रहे हैं DRV न्यूज़ में मनीषा जोशी। इस वक्त हम मौजूद हैं चेंबूर के खारदेव नगर में। चेंबूर के खारदेव नगर में यह घाटला इलाका है जहां पर मनसे की ओर से आज आषाढ़ी एकादशी के निमित्त फराल बांटने का कार्यक्रम किया गया है और इस फराल में साबूदाना की खिचड़ी लोगों को दी जा रही है। ठीक हमारे पीछे ही आप देख सकते हैं मनसे के जो विभाग प्रमुख है माऊली थोरवे, उनके द्वारा यहाँ पर स्टेज पर जो पूजा का है कार्यक्रम वो किया जा रहा है। विठ्ठल रुक्मिणी भगवान की जो मूर्ति है हमारे पीछे आप देख सकते हैं। इसके अलावा पूरा पीछे जो बंदोबस्त है, भजन कीर्तन सुबह से ही चल रहा है, सुबह से ही किया जा रहा है। आइए हम जानते हैं इस पूरी स्थिति को लेकर और आज की आषाढ़ी एकादशी के निमित्त माऊली थोरवे जी का क्या कुछ कहना है। हा दरवर्षीच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना चेंबूर विधानसभेच्या वतीने हा उपक्रम राबवत असतो। याचं मुख्य कारण म्हणजे सगळ्याच लोकांची इच्छा असताना सुद्धा ते पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना इथंच एक दर्शन करण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे। आणि खरं बघितलं तर हे महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे। या ठिकाणी अनेक धार्मिक लोक आहेत, ती पंढरीची वारीही करत असतात। दरवर्षी लाखो वारकरी त्या ठिकाणी जात असतात, परंतु कोणाला कामाअभावी, कोणाला वयाच्या अभावी त्या ठिकाणी जाता येत नाही। म्हणून आम्ही या ठिकाणी हे पांडुरंगाचं दर्शन व्हावं याची ही सुविधा या ठिकाणी केली। काल पण मुंबई पुणे हायवेवर वारकऱ्यांचा जाताना बसचा अपघात पण झाला होता, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही खरं तर फार दुःखद घटना आहे। मी सर्व त्या वारकरी भक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने। खरं बघितलं तर हे प्रशासनाचं असलेलं दुर्लक्ष आहे, त्यामुळे अशा दुर्घटना घडतात आणि त्यामध्ये नाहक नागरिकांना बळी द्यावा लागतो। या ठिकाणी रोडवर कुठली वाहनं गेली पाहिजेत, कुठली वाहनं नाही गेली पाहिजेत याचा सर्व क्लिअर असतानासुद्धा अशा ठिकाणी ट्रॅक्टरसारखे वाहनं जातात कशी, ही खरं तर ही पोलिसांचं आणि प्रशासकीय यंत्रणेचं हे दुर्लक्ष म्हणावं लागेल। मनसेचा महायुतीमध्ये समावेश असं ऐकलं जातं आणि त्याच्यानंतर कालच मनसेने ठाण्यामध्ये आंदोलन केलं। ठाण्याचा गड्डा आणि स्मार्ट सिटी असं वर्सेस असं म्हणजे स्मार्ट सिटी वर्सेस गड्डा, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? म्हणजे महायुतीमध्ये असूनच महायुतीचं सरकारचं खिलाफ आंदोलन करताना तुम्ही काय सांगणार? त्याच्याबद्दलची भूमिका आहे मनसेची? मनसे महायुतीमध्ये आहे की नाही हे ठरवायचा अधिकार मान्य राजसाहेब ठाकरे यांना आहे। आणि असं कुठं सांगितलेलं आहे की जर तुम्ही सरकारला एखाद्या पाठिंबा दिला तर त्या ठिकाणी जर अन्याय होत असेल किंवा त्या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न असतील तर आंदोलन करायचं नाही। हे कुठं, हे फक्त काय विरोधी पक्षातच आंदोलन करावं असं काही नाही। ज्या ठिकाणी चुकीचं आहे त्या ठिकाणी आवाज उचलला पाहिजे आणि ते काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आतापर्यंत करत आलेली आहे। काय सांगणार? आता सकाळपासून किती भाविक येऊन गेले, दर्शन घेऊन गेले आषाढी एकादशीनिमित्त आणि भाविकांना कशा प्रकारची शुभकामना देणार? या ठिकाणी हजारो भाविक दर्शन करून गेलेले आहेत आणि खरं बघितलं तर हा घाटला परिसर हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धार्मिक लोक आहेत, त्यामुळं अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। नवरात्री असेल, गणपती असेल, दहीहंडी उत्सव असेल, असे अनेक उत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरे केले जातात। त्यामुळे इथले लोक अशा कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देतात। महाराष्ट्राचे DCM देवेंद्र फडणवीस कडून पंढरपूरसाठी नमो एक्सप्रेस पण सोडून गेली CST वरून, काय सांगणार त्याबद्दल? चांगली गोष्ट आहे, अशा प्रकारच्या सुविधांची गरज आहे आणि जास्तीत जास्त आपण लोकांना सुविधा दिल्या तर लोकांचा नक्कीच त्रास कमी होईल। खूप आनंदी आणि उत्साहाचं वातावरण निर्मिती झालेली आहे घाटला परिसरामध्ये आणि अगदी असं वाटत आहे की आम्ही पंढरपूरला जरी गेलो नसलो तरी पंढरीच इथे अवतरली आहे। आत्ता म्हणजे सकाळपासून वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम इथे पार पडत आहेत, जसे की भजन, त्याच्यानंतर फराळ वाटपही झाला आणि आता संध्याकाळच्या प्रोग्राममध्ये सुद्धा भजनाचा कार्यक्रम चालू आहे आणि खूप उत्साह वातावरण खूप उत्साही झालेलं आहे। चेंबूरचे माऊली थोरवे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे। हे त्यांचं 3रं वर्ष आहे। अतिशय सुंदर पद्धतीने त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। भजन मंडळ असतील किंवा एकंदरीतच इथे सगळं पांडुरंगमय वातावरण त्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो।
अतिशय चांगला उपक्रम त्यांनी केलेला आहे. त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. तो सुना आपने आज के एकादशी के निमित्त मन से विभाग प्रमुख माऊली थोरवे का क्या कुछ कहना था आज के कार्यक्रम को लेकर. मैं मनीषा जोशी, DRP न्यूज़ मुंबई.